नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई। खरं तर महाराष्ट्रामध्ये एक तनिषा बिसे नावाच्या महिलेचं प्रसूती दरम्यान झालेलं निधन आणि जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे प्रकरण सध्या भयंकर गाजतंय। आता आधी वाटलं होतं की कदाचित हा हॉस्पिटलला बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकतं किंवा उगीच बदनाम केलं जाऊ शकतं, कारणं काहीतरी वेगळी पण असू शकतात असं वाटलं होतं एक डॉक्टर म्हणून। पण आजचा पेपर वाचला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, म्हणून म्हटलं या विषयावर खरं तर बोलायलाच हवं। आजच्या पेपरामध्येच लिहिलेलं आहे, जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे धनंजय केळकर, डॉक्टर धनंजय केळकर जे आहे वैद्यकीय संचालक, त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे डॉक्टर रुग्णांकडून डिपॉझिट खरं तर घेत नाही। रुग्णाला खर्चाचे अंदाजपत्रक दिले जाते। त्या दिवशी आमचे काय राहू केतू फिरले माहीत नाही, त्या दिवशी आमचे जे डॉक्टर होते त्या ठिकाणचे, त्यांनी पेशंटकडनं 10 लाखाचे डिपॉझिट लिहिले। म्हणजे बघा, म्हणजे त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे। त्या ठिकाणी लगेचच डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामासुद्धा घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत नेमलेली जी चौकशी समिती होती, त्या चौकशी समितीचा जो अहवाल आलेला आहे, त्या अहवालामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जर वेळेत उपचार मिळाले असते तर तनिषा यांचे प्राण वाचले असते। सगळं क्लिअर आहे। म्हणजे बघा, डॉक्टरांनी कबूल केलं की आमच्याकडे खरं तर डिपॉझिट घेतलं जात नाही, अंदाजपत्रक दिलं जातं आणि नंतर ती फी वसूल केल्या जाते। परंतु 2.5 लाख रुपये पेशंट भरायला तयार असताना सुद्धा रुग्णाला ॲडमिट करून न घेणं ही माणुसकीला खरं तर म्हणजे छेद देणारी गोष्ट आहे। या ठिकाणी माणुसकी खरं तर तळाला गाडल्या गेलेली आहे, माणुसकी जिवंतच ठेवलेली नाही आहे या प्रकरणामध्ये। पण तरीसुद्धा म्हणजे 2.5 लाख रुपये ही काही कमी रक्कम नाही आहे। आणि आमच्याकडे डिपॉझिट एरवी घेतल्या जात नाही, पण त्या दिवशी लिहिलं गेलं। खरं तर ह्या सवयीचा परिणाम आहे की हॉस्पिटल प्रशासनची रेग्युलर जे काही शेड्यूल असतं त्याच्यात काही बदल केले जात नसतात। आता जे डॉक्टर घैसास आहे यांनी डिपॉझिट लिहिलं, याचा अर्थ म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये नियमित डिपॉझिट घेतल्या जातं। आणि असं नसेल तर त्यांचे राहू केतू फिरले असं डॉक्टर केळकर म्हणत आहेत। तर राहू केतू फिरण्यासाठी हे काही साधंसुधं प्रकरण नाही की बाबा आपण राहू केतूवर ढकलून दिलं दोष आणि आता आपण मोकळे झालो। बरं, निदान डिलिव्हरीचा खर्च किती असायला हवा? म्हणजे नॉर्मली अगदी सर्वसामान्यांपासून, प्रसूती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती तुम्ही हॉस्पिटलमध्ये करा नाही तर घरी ती होणारच आहे। कारण आधी दाई डिलिव्हरी करायच्या, प्रसूती करायच्या, अगदी घरीसुद्धा डिलिव्हरी होऊ शकते, पण काही मेडिकल इमर्जन्सी येऊ नये, त्याच्यामध्ये काही अडचण येऊ नये। आणि आजकालची परिस्थिती अशी की कधी काही होऊ शकतं, म्हणून आपण हॉस्पिटलची मदत घेतो। मग नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तिचा खर्च जास्तीत जास्त 10 ते 15 हजार, जास्तीत जास्त 20-25 हजारापर्यंत आपण गृहीत धरूया। सिझेरियन सेक्शन झालं तर ऑपरेशनचा जो काही खर्च आहे तो खूप झाला तर 40-50 हजार पकडा। आणि त्याही वर जाऊन जर एखादी महिलेला खूप काही जीवघेणा आजार असू शकतो किंवा तिला काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात तिच्या प्रसूतीमध्ये, अनेक तज्ज्ञ डॉक्टर त्या प्रसूतीच्या वेळेस प्रेझेंट असावे लागतात, आणि तिला ICUमध्ये जर तिची प्रसूती करायची असेल किंवा तिला घ्यावं लागत असेल तर खूप झालं तर 1-1.5 लाख रुपये खर्च खूप झाला। पण डिलिव्हरीचा खर्च जर 10 लाख होत असेल तर मुलं जन्माला घालताना सर्वसामान्यांना विचार करावा लागेल। सर्वसामान्यांना काही श्रीमंतालाही विचार करावा लागेल, कारण 10 लाख हा काही थोडा तिडका आकडा नाही आहे। एका प्रसूतीसाठी 10 लाख रुपये ही अत्यंत म्हणजे खूप मोठी रक्कम आहे। म्हणजे वैद्यकीय ही आधी सेवा होती, वैद्यकीय त्यानंतर व्यवसाय झाला। आम्ही सगळे वैद्यकीय व्यवसाय करत आहोत, परंतु वैद्यकीय धंदा ह्या ज्या काही मोठ्या हॉस्पिटलने मांडलेला आहे ती खरं तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि एक डॉक्टर म्हणून मला खरं तर त्या गोष्टींची लाज वाटते। म्हणून मला वाटतं की डॉक्टरांनी आपला वैद्यकीय व्यवसाय करताना माणुसकी विसरू नये। सगळ्यात आधी माणसाला माणसासारखं वागवा आणि त्याला माणूस समजून आपण ट्रीटमेंट केली, चिकित्सा केली तर निश्चित कमीत कमी रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आपण आहोत। त्यातून अर्थार्जन आपण करतोय, पण रुग्णांचा जीव वाचणं हे आपलं प्रथम आद्य कर्तव्य पाहिजे वैद्याचं। आणि राहिली गोष्ट गायनॅकची, म्हणजे तुमची बाळाला तुम्ही जन्म देत आहात तर त्यावेळेस आपल्या बाळ पोटात राहिल्यानंतर तुमचे जे डॉक्टर्स आहे, ज्यांना तुमची हिस्ट्री माहिती आहे, ज्यांना तुमची परिस्थिती माहिती आहे, जे तुम्हाला चांगले ओळखतात, त्यांच्याकडे तुम्ही 9 महिने ट्रीटमेंट ठेवा आणि त्यांच्याकडेच प्रसूती करा। उगीच इकडे तिकडे फिरून डॉक्टर्स बदलून आपला जीव धोक्यात घालू नका। आणि पुन्हा एकदा जे काही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालं त्याचा एक सामाजिक चळवळीची कार्यकर्ता म्हणून मी निषेध व्यक्त करते आणि एक डॉक्टर म्हणून खरं तर खेद व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।